कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। काय नियती आहे। एजंटच्या नावाची हळद श्वेताला लागणार होती, पण परमेश्वराच्या मनात काही वेगळंच होतं। एजंटच्या नावाची हळद लीलाला लागली। घडवणारा करता करविता तोच आहे, आपण फक्त निमित्त मात्र आहोत। देवा, तुझ्या मनात नक्की काय चालू असतं तेच कळत नाही। हे लग्न व्हावं अशी माझी आणि अंतराची दोघींची ही इच्छा होती। आमची ही इच्छा पूर्ण होणार आहे याचा संकेत तर नाहीये ना? हा लक्ष्मीताई, काय हे? अगं तू कशाला अपसेट होतीस? हे सगळं त्या मूर्ख लीलामुळे झालंय। सरू चल। तू का आलीस इथे? एकदा सांगून कळत नाही का तुला? तू अंकल प्लीज प्लीज माझं एकदा ऐकून घ्या, प्लीज चिडू नका। खरंच तुमच्या फंक्शन मध्ये येऊन असा गोंधळ घालण्याचा काही हेतू नव्हता माझा। आणि तुम्हाला माहिती आहे ना, मला हिरोईन व्हायचंय, स्वतःच्या पायावर उभं राहायचंय, म्हणून मी हा डान्स ग्रुप जॉईन केला। आणि अंकल खरंच मी ना अलिशा मॅमना विचारलं सुद्धा होतं की आपण कुठे परफॉर्म करायला चाललोय। त्या म्हणाला की एक इव्हेंट आहे आणि डिटेल्स नाही देऊ शकत। आणि मग इथे आल्यावर मला कळलं की हे तुमच्या हळदीचं फंक्शन आहे जिथे आमचा डान्स आहे। आणि ना मी अलिशा मॅडमना म्हणाले की मी इथे नाही परफॉर्म करू शकणार, पण त्यांनी ना मला ॲग्रीमेंटचे नियम आठवून दिले। जर मी इथे परफॉर्म न करता अशी निघून गेले असते ना तर 3.5 लाख द्यावे लागले असते मला। बिचारी आमची श्वेता, हळदीच्या दिवशी तिच्या डोळ्यात पाणी आलं, सगळं तुझ्यामुळे तुझ्यामुळे।
काय नियती आहे. एजंटच्या नावाची हळद श्वेताला लागणार होती पण लीलाला लागली. काय नियती आहे. एजंटच्या नावाची हळद श्वेताला लागणार होती पण लीलाला लागली. श्वेताला लागणार होती पण लीलाला लागली. अभिरा झालाच बाळा तयार. हो आई. अभिराम ते अरे काय झालं? काही नाही. काल जे काही घडलं ते बरोबर नाही घडलंय ना. हे बघ चूक कोणाचीच नव्हती पण बिचारा लीलाला खूप ऐकून घ्यावं लागलं रे सगळ्यांसमोर. वाईट वाटतंय मला ते. श्वेतालाही वाईट वाटलं असेल लीलाला हळदीच्या समारंभात बघून. बरं तू श्वेताला ते शकुनाचं वस्त्र तरी दिलंस का? एवढंच तिला बिचारीला समाधान वाटेल. खूप स्वप्न असतात बाबा मुलींची लग्नातली. दिलं तुला वस्त्र आहे. चला बरं झालं. आईने हे शकुनाचं वस्त्र मला दिलंय तुला द्यायला. नाही, काल श्वेता माझ्या रूम मध्ये आली होती. ती अंतराच्या फोटो समोर उभी होती. तेव्हा मी तिला ते वस्त्र दिलं. पण नंतर जेव्हा फंक्शन मध्ये मी तिला पाहिलं तेव्हा तिने वेगळे कपडे घातले होते. आई म्हणजे ज्या मुलीला मी ते वस्त्र दिलं ती श्वेता नव्हती. असं कसं होईल? हो, कारण की ती माझ्यासमोर पाठमोरी उभी होती. मला वाटतं ती माझ्यावर रागवली म्हणून ती माझी बोलत नाही, माझ्याकडे बघत नाहीये. पण ज्या मुलीला मी ते वस्त्र दिलं ती नक्कीच श्वेता नव्हती. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.